नमस्कार. आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर पहिली न्यूज आहे म्हणजे चायनाचं इंडस्ट्रियल आउटपुट जे आहे ते इन्क्रीज झालं आहे. वीक कन्झम्पशनचं इकॉनॉमीवर प्रेशरसुद्धा आहे सध्या. इंडस्ट्रियल आउटपुटची गोष्ट केली तर 5.4% ग्रोथ यावर्षी होऊ शकते असं म्हटलं जातं नोव्हेंबरमध्ये. तर ॲक्च्युली हा जो डाटा आहे तो ऑक्टोबरपेक्षा बेटर आहे हा डाटा. म्हणजे तेव्हा 5.3%ची ग्रोथ होती. तर आता म्हणजे रिटेल सेल्स ओनली 3.3%ने वाढलेली आहे. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे चायनाच्या इकॉनॉमीत. तर इंडस्ट्रियल आउटपुट केवळ एक्सपोर्टच्या मार्केटला वगैरे सपोर्ट करत आहे आणि तेथील डोमेस्टिक कन्झम्पशन जे आहे ते वाढत नाही. म्हणजे डोमेस्टिक कन्झम्पशनमध्ये काही वाढ होत नाही. ही गोष्ट चायनाच्या सेंट्रल बँकेसाठी एक कन्सर्नची बाब वगैरे बनत आहे. अँड चायनाच्या लिडर्सने म्हटलं आहे की बास्केट म्हणजे बजेट डिफिसिट जे आहे ते वाढवणार आहेत. म्हणजे जास्त डेट इश्यू करणार आहेत. अँड डोमेस्टिक कन्झम्पशन जे आहे ते वाढवण्यासाठी आणखी काही नवीन पद्धतीसुद्धा ते आणणार आहेत. अनेक गोष्टी त्यांनी ट्रायसुद्धा केले आहेत. म्हणजे तरीही आता डोमेस्टिक कन्झम्पशन जे आहे ते वाढत नाही. रिअली इस्टेटमध्ये वगैरे थोडी रिकव्हरी दिसत आहे. होम प्रायजेस कंटिन्युअली फॉल होत होत्या 17 मंथपासून. त्या आता थोड्या रिकवर होत असताना दिसत आहे. पण आता ही फुल रिकव्हरी येण्याची अनिश्चित गोष्ट वगैरे आहे. रिअली इस्टेटमध्ये भरपूर इम्पॉर्टंट वगैरे सेक्टर आहे चायनामध्ये. आणि तसेच पॉलिसी मेकर जे आहेत त्यांना चायनाच्या इकॉनॉमीचे टार्गेट वगैरे 5%च्या GDP ग्रोथने ठेवलेलं आहे नेक्स्ट इयरसाठी. इयरपासूनच म्हणा की असं. तर यूएसचा ट्रम्प म्हणजे यूएसचा जो ट्रम्प गव्हर्नमेंट आहे तो US टॅरिफ वगैरे त्यांचं लावत आहे. त्यासाठी त्याला ऑफसेट करण्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागतील. पण US सोबत ट्रेड रिलेशन ते आणखी काही चांगलं होईल असं वाटत नाही. आणखी वाईट होण्याचे संकेत वगैरे मिळत आहेत. हे एक्सपेक्टेशन आहे की आणखी त्यामध्ये बिघाड होऊ शकते त्यांच्या रिलेशनमध्ये. ट्रम्पच्या सेकंड टर्ममध्ये वगैरे. कारण की चायनासाठी US मार्केट जे आहे ते मोठं एक्सपोर्ट मार्केट आहे. त्यामुळेच इंडस्ट्रियल आउटपुट जे आहे ते एक्सपोर्ट मार्केट कसं परफॉर्म करेल त्यावरच ठरत असतं. तसंच डोनाल्ड ट्रम्पच्या गव्हर्नमेंटमध्ये हे पाहावं लागेल की पुढे काय होऊ शकतं. ही एक इंटरेस्टिंग गोष्ट असेल नेक्स्ट इयर. तसंच पुढील म्हणलं तर जे आपलं ओव्हरऑल 2024चं जे एंडला वगैरे स्ट्रॉंग बिझनेस ग्रोथ वगैरे दिसत आहे. 4 मंथच्या वगैरे हायला वगैरे PMI नंबर वगैरे येऊ शकतात असं डेटा सांगत आहे. प्रायव्हेट सेक्टरचे आउटपुट जे आहे ते आउटपुटचे फोरकास्ट जे आहे ते फास्टेस्ट फेजवर ग्रो होईल असं सांगत आहे लास्ट 4 मंथमध्ये. मेजरली बिकॉज ऑफ स्ट्रॉंग डिमांड इट्स सर्व्हिस अँड मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. डिसेंबरचा PMI नंबर जो होता तो 16.7 वगैरे झाला आहे. जो की ऑक्टोबरच्या हायला वगैरे मॅच करत आहे. अँड मॅन्युफॅक्चरिंग PMI जो आहे तो 57.4 झालेला आहे. तोही काही प्रमाणात वाढलेला आहे. मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिस सेक्टरमध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट जनरेट केली जाऊ शकते असे सर्व सांगत आहे. म्हणजे अँड त्यामध्ये त्याने हेही रिपोर्ट केलेलं आहे की 2005 नंतर सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट वगैरे जनरेट यावेळी झालेली आहे असंही त्याने सांगितलेलं आहे. आणि इन्फ्लेशन थोडंफार कमी झालं आहे आणि वाढलेल्या प्राइजेस जे आहेत ते योगाने वगैरे कमी होत आहेत. अँड कम्पेअर टू नोव्हेंबर म्हणजे RBI नेक्स्ट पॉलिसी मीटिंगमध्ये रेट कट कन्सिडर वगैरे करू शकते
होऊ शकते किंवा करंटली म्हणजे 2025साठी वगैरे आउटलुक जे आहे ते पॉझिटिव्ह आहेत. कंटिन्यू ग्रोथमुळे डिमांड इम्प्रूव्ह होऊ शकते. अँड रेकॉर्ड जॉब वगैरे जॉबमध्ये वगैरे ग्रोथ होऊ शकते. तसंच पुढे म्हणलं इंडियाचं जे मर्चंडाईज ट्रेड डेफिसिट जे आहे ते वाढलेलं आहे. टू रेकॉर्ड ऑफ $37.8 बिलियन इन नोव्हेंबर. हे इकॉनॉमीचे पॉईंट ऑफ व्ह्यूने ही एक चांगली गोष्ट नाही. हे ऑक्टोबरमध्ये 27.1 बिलियन डॉलर होतं. म्हणजे एक महिन्यात त्यामध्ये चांगल्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अँड ट्रेड डिफिसिटमध्ये अँड इम्पोर्ट जे आहे ते वाढलेले आहेत आणि एक्सपोर्ट जे आहे ते कमी झालेत. ही एक ट्रेड डिफिसिटसाठी चांगलं नाही. म्हणजे एक्सपोर्ट जर पाहिलं तर नोव्हेंबरमध्ये 32.1 बिलियन डॉलर वगैरे झालेला आहे, जो की डाऊन झाला आहे. ऑक्टोबरमध्ये हा जो नंबर होता तो 39.2 बिलियन होता. आणि इम्पोर्ट जे आहे ते 69.95 बिलियन डॉलर वगैरे झाला आहे. म्हणजे अप झाले आहे नोव्हेंबरमध्ये, जो की प्रिवियस मंथमध्ये 66.34 बिलियन डॉलर होतं. आणि तसेच इम्पोर्ट का वाढला आहे तर इम्पोर्टमध्ये मेनली म्हणलं तर गोल्ड इम्पोर्ट जो आहे तो हायर राहिलेला आहे. म्हणजे 14.8 बिलियन डॉलरचं इम्पोर्ट वगैरे झाला आहे, जो की डबल झालेला आहे. जो की ऑक्टोबरमध्ये 7.13 बिलियन डॉलर होतं. अँड एक्सपोर्ट का डिक्लाईन वगैरे होत आहे म्हणजे लोअर ग्लोबल क्रूड प्राइजेस अँड मर्चंडाईज एक्सपोर्ट जो आहे तो इयर ऑन इयर फक्त 2.17% वगैरे ग्रो झालेला आहे. तर त्यामुळेच तर पुढील म्हणलं तर आपलं WPI नंबर जो आहे तो 3 मंथच्या लोला वगैरे आलेला आहे. म्हणजे कमी झालेला आहे मोठ्या प्रमाणात. म्हणजे फूड प्राइजेस जे आहेत ते कूल होत आहेत आता. म्हणजे तर तसेच हा जो नंबर आहे ते 1.89% आलेला आहे नोव्हेंबरमध्ये, जो की 3 मंथच्या लोला आहे. ऑक्टोबरमध्ये 2.36% होता. तर यामध्ये चांगली वगैरे मूव वगैरे झालेली आहे डाऊन साईड. तसेच अँड फूडच्या प्राइजेस जे आहेत ते चांगल्या पद्धतीने वगैरे पडलेले आहेत मंथ अँड मंथ आणि इयर ऑन इयर बेसिसवर. अँड फूड इन्फ्लेशन या महिन्यामध्ये 8.63% पर्यंत वगैरे ड्रॉप झालेला आहे, जो की प्रिवियस मंथमध्ये 13.54% होतं. अँड व्हेजिटेबल प्राइजेस जे आहेत ते सगळ्यात जास्त पडलेले आहेत, जे की 63.04% वगैरे ऑक्टोबरमध्ये होतं. ती की आता 28.57% वगैरे झालेलं आहे. अँड फूड आपलं फ्यूल अँड पॉवरच्या कॅटेगरीची गोष्ट केली तर थोडं तिथं डिसइन्फ्लेशन वगैरे आलेला आहे. म्हणजे नोव्हेंबरमध्ये हा जो आकडा होता तो 5.83% होता, तो आता 5.79% वगैरे झालेला आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट्स जे आहे ते त्यामध्ये 2% वगैरे इन्फ्लेशन दिसलं आहे. आणि प्रिव्हियसली जे आपलं RBI मॉनेटरी पॉलिसी वगैरे मीट झाली होती, त्यामध्ये रेट वगैरे अनचेंज ठेवले होते, म्हणजे 6.5% वरच. अँड त्यांची भूमिका जी होती ती न्यूट्रल वगैरे होती. अँड पुढील बातमी म्हटलं तर स्विगीचे जे शेअर आहे ते काल त्यांनी ऑल टाईम हाय वगैरे त्यांनी लावलेला आहे. म्हणजे फ्रेश हाय वगैरे त्यांनी अचीव केलेला आहे. नोट बाय म्हणजे ॲक्सिस सिक्युरिटीने वगैरे त्याला बायसाठी वगैरे इथे रिकमेंडेशनसुद्धा दिलेलं होतं. स्टॉक 20% वगैरे अप जाईल असं त्याने सिग्नल दिलेलं होतं.
आता स्टॉक जो आहे तो IPOपासून जवळपास 45% जास्त वगैरे अप आहे, म्हणजे इन्क्रीज वगैरे तेव्हापासून 55%पेक्षाही अपसाईड वगैरे इन्क्रीज झालेला आहे. अँड या सेगमेंटमध्ये म्हणजे जास्त वगैरे वर्कसुद्धा करत आहेत हे. आणि क्विक कॉमर्स आणि फूड डिलिव्हरीत या दोन्हीमध्ये एक चांगली ग्रोथ येऊ शकते असं मानलं जात आहे सध्या. आणि फूड डिलिव्हरी मार्केट म्हणजे फूड डिलिव्हरीसाठी इंडियन मार्केट वगैरे भरपूर चांगलं आहे. तसेच आता क्विक कॉमर्समध्ये भरपूर काही प्लेयर्स वगैरे ऑलरेडी आलेले आहेत. अँड बट फूड डिलिव्हरीत डुप्ली मार्केट वगैरे आहे, म्हणजे दोनच प्लेयर वगैरे इथे आहेत. अँड स्विगीने वगैरे भरपूर काही प्लॅन वगैरे त्यांनी सांगितले आहेत. म्हणजे त्यांनी वगैरे स्टोअर एक्सपान्शनचं काही प्लॅन वगैरे सांगितलेलं आहे. तसंच कॉस्ट कंट्रोलचाही प्लॅन सांगितलेला आहे. अँड यामध्ये झोमॅटो प्रॉफिटेबल आहे, पण स्विगी इज नॉट प्रॉफिटेबल दिस बिझनेस. आणि या मार्केटमध्ये स्विगी अँड झोमॅटो ह्या दोनच मोठ्या कंपन्या आहेत. म्हणजे हे जे मार्केट आहे हे मार्केट लॉंग टर्ममध्ये स्विगीला वगैरे एक ग्रोथ देऊ शकतं असं मानलं जात आहे त्यांच्या म्हणजे एक्सपांड प्लॅनमुळे वगैरे. अँड FY24च्या एंडला जेवढे स्टोअर होते त्याचा डबल करायचं आहे FY25च्या एंडपर्यंत. ॲनालिस्टचे म्हणणं आहे की त्यांच्या रिस्ट्रक्चर मॅनेजमेंटमुळे वगैरे त्यांना काही ताकद मिळू शकते. पण या सेगमेंटमध्ये भरपूर काही कॉम्पिटिशन आहे. म्हणजे झोमॅटो हा यामध्ये मोठा प्लेयर आहे मेनली. तर झोमॅटोचे मार्केट शेअर क्विक कॉमर्समध्ये अँड फूड डिलिव्हरीमध्ये जास्त आहे यांच्यापेक्षाही आणखी न्यू सेगमेंटमध्ये म्हणजे क्विकली एंट्री करून क्विकली वगैरे ग्रोथ करण्याचा सुद्धा झोमॅटो वगैरे प्रयत्न करत आहे. ही एक रिक्स आहे असू शकते. आणि कन्झम्पशन जे आहे ते स्लो डाऊन होत आहे. तर त्यामुळे वगैरे फूड डिलिव्हरीवर इम्पॅक्ट वगैरे होऊ शकतो. हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह आपलं कॉम्पिटिशन आता क्विक कॉमर्समध्ये वाढत आहे. ही एक रिक्स असू शकते असं ॲनालिस्ट वगैरे सांगत आहेत. तसंच पुढे म्हणायला आपलं HDFC बँकेला वगैरे आणखी एक वॉर्निंग नोटीस लेटर वगैरे मिळालेलं आहे CBIकडून. तर म्हणजे ह्या वीकमध्ये हा सेकंड टाईम वगैरे आहे. म्हणजे लिस्टिंग नंतरच्या काही नियमातील तरतुदीचे पालन न केल्यामुळे त्यांना ही नोटीस दिलेली आहे. CBIचं म्हणणं आहे की जे मिस्टर अरविंद कपिल होते, जे की म्हणजे मॉर्ट ग्रेट्स बिझनेसचे वगैरे जे की हेड होते, त्यांनी रेजिग्नेशन दिल्यानंतर यांना वगैरे ती कळवण्यासाठी वगैरे उशीर वगैरे झाला होता. म्हणजे रेजिग्नेशन वगैरे 13 एप्रिल 2024ला वगैरे त्यांनी रिपोर्ट केलं होतं, जे की म्हणजे 3 दिवसानंतर वगैरे त्यांनी कळवलं होतं. CBIचं डिस्क्लोजरची रिक्वायरमेंट असते, म्हणजे त्यानुसार वगैरे जर कंपनीने काही ॲक्शन केली तर ॲक्शन घेत असेल तर 12 तासाच्या आत वगैरे डिस्क्लोज करावं लागतं. स्टॉक एक्सचेंजला वगैरे डिस्क्लोज करण्यासाठी द्यावं लागतं. पण HDFC बँकेने वगैरे 3 दिवस त्यासाठी लावले होते. या रिलेटेडच वॉर्निंग वगैरे CBIने आता त्यांना दिलेली आहे. तर त्या जागी आता सुमत रामपाल हे वगैरे अपॉइंट वगैरे आहेत न्यू हेड म्हणून. अँड तसेच म्हणजे ही जी सेकंड वॉर्निंग आहे लास्ट 1 वीकमध्ये दिलेली आहे. आणि पहिली वॉर्निंग जी होती गेल्या आठवड्यात दिली होती ती की मर्चंडाईज बँकिंग कॅपिटल डिस्क्लोज अँड इनसायडर ट्रेडिंग रेग्युलेशनच्या रिलेटेड वगैरे त्यांना दिलेलं होतं. इनसायडर ट्रेडिंग रेग्युलेशनच्या रिलेटेड. तसंच पुढील म्हणलं तर आपलं जे इंडियाचे जे IT सेक्टर आहे टू ग्रो इन मिड सिंगल डिजिट फॉर FY25
असे म्हणजे स्केरा म्हणजे ICRAने वगैरे रिपोर्ट केलेला आहे. म्हणजे येथे 4-6% वगैरे ग्रोथ येऊ शकते, जे की FY24 बेटर असते, बेटर आहे, जे की 3.8%ची ग्रोथ त्यावेळी होती. त्यामधील की पॉईंट त्यातील काही की हायलाईट पाहिलं तर IT सेक्टरमध्ये मधील हायरिंग जी आहे ती थोडं लोअर असेल नियर टर्मसाठी, आणि त्यामध्ये जी हायरिंग आहे ती H1 इन FY26 वगैरे वाढू शकते वगैरे हायरिंग असं म्हटलं जात आहे. आणि तसं रेव्हेन्यू जो आहे तो $265 बिलियन FY25 वगैरे एक्सपेक्टेड आहे. आणि लॉंग टर्म ग्रोथ फोरकास्ट 7-8% वगैरे पर्सेंटच्या CAGRने वगैरे वाढेल FY30पर्यंत असं आहे. अँड ग्लोबल कॅपॅसिटी सेंटरमुळे वगैरे आपलं एम्प्लॉयमेंट जी आहे त्यामध्ये चांगली ग्रोथ येऊ शकते, येत आहे सध्याही. तसंच जनरेटिव्ह IT मध्ये वगैरे $5 to $10 मिलियन वगैरे पर प्रोजेक्ट वगैरे रेव्हेन्यू होत आहे सध्या. अँड इंडस्ट्रीच्या ग्रोथ फोरकास्टनुसार प्रोजेक्शननुसार वगैरे जी म्हणजे स्लो डिमांड अँड पॉलिसी अनसर्टनिटीमुळे वगैरे करंटली वगैरे ते काही प्रॉब्लेम वगैरे फेस करत आहे. अनिश्चित असल्यामुळे पर्टिक्युलरली US इकॉनॉमीच्या कंडिशनमध्ये. तसंच पुढील म्हणलं तर आपलं टाटानी वगैरे डिमांड म्हणजे टाटा फेस इन स्टारबक वेंचर इज इंडियन आपलं कन्झ्युमर्स कटबॅक. म्हणजेच टाटाला जी डिमांड वगैरे एक्सपेक्टेड होती, बर्क्स जो आहे तो ब्रँड आणल्यानंतर इंडियामध्ये तेवढी डिमांड वगैरे आता चांगली येत नाही. म्हणजे टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट आपले जे एक्सपांड प्लॅन वगैरे ते आता ॲडजस्टसुद्धा करायला ॲडजस्ट. अँड बिकॉज ऑफ की स्लो डाऊन इन कन्झ्युमर विजिट्स आणि न्यू स्टोअर ओपनिंग जे आहे त्याचे टार्गेट वगैरे त्यांनी आता थोडं रिड्यूस केलेलं आहे. ह्या वर्षासाठी 100 स्टोअर ओपन करणार होते, ते आता 80 स्टोअर ओपन करणार आहेत. आणि नेक्स्ट इयरसाठी 120 स्टोअर ते ओपन करणार होते, ते आता 100 स्टोअर ओपन करणार आहेत. लॉंग टर्ममध्ये त्यांची टार्गेट FY28पर्यंत वगैरे 1000 स्टोअर्सचे आहे. आता कन्झ्युमर स्पेंडिंग वगैरे डाऊन होत आहे, हायर इन्फ्लेशन आहे आणि थांबलेली सॅलरीज वेतन जे आहे त्यामुळे डिमांड जी आहे ती थांबलेली आहे. त्यामुळेच स्पेशली प्रीमियम कॅफेची जी डिमांड आहे ती अपसेट होत आहे असं कंपनी म्हणत आहे. करंटली स्टारबक्सचे वगैरे अराउंड 4015 म्हणजे आउटलेटसुद्धा आहेत सध्या इंडियामध्ये. आणि मागील 4 वर्षामध्ये यांनी डबल केले आउटलेट काउंटर वगैरे. बट पुढील एक्सपेक्टेशन जे प्लॅन आहे, एक्सपान्शन प्लॅन वगैरे कट करत आहेत. आणि प्रीमियम वरील फूड म्हणजे हायली फूड ट्रॅफिकमुळे त्यांना मेजर प्रॉब्लेम त्यांना येत आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. जे की इंडियामध्ये वगैरे चन्नापेक्षा जास्त वगैरे इथं ते प्रॉब्लेम वगैरे फेस करत आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जणांना हा व्हिडिओ शेअर करा. ही विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.